हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण. आज ना मी कारलं फ्राय करणार आहे, तेही तव्यावर. पावशेर कारले मी छान धुवून घेतले, मधून त्याचं पोट चिरून घेतलं आणि एक संपूर्ण लिंबू पिळला. त्यात थोडंसं मीठ घातलं. लिंबूनी कडवटपणा कमी लागतो आणि 5-6 मिनटं आपल्याला आता ते उकडून घ्यायचे आहे. त्यासाठी तव्यावर तीळ भाजून घेतले. आता वाटण्याची तयारीसाठी तीळ भाजून घेतले, थोडंसं तेल टाकलं. त्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे हे छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून द्यायचे. असं ब्राऊन शेड होईपर्यंत तळून घेतले. आणि आता आपण हे संपूर्ण मिक्सरला बारीक करणार आहे. हे छान आपल्याला तळून झाले. त्यामध्ये तीळ घातले आणि आपले जे खोबरं शेंगदाणे टाकले. त्यामध्ये थोडीशी जिरे टाकले, अर्धा चमचा जिरे घातले. मी शक्यतो हातानेच माप घालते, मला हातानेच आवडतं. मीठही मी हातानेच टाकते, मी चमच्याचा वापर नाही करत. लसूण आलं कोथिंबीर हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं. आणि आता यामध्ये आपण आपले घरचे मसाले घालणार आहे. 1.5 चमचा मी धना पावडर घातली, 2 चमचा लाल तिखट घातलं, अर्धा चमचा हळद आणि एक एक चमचा गरम मसाला. मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे, त्यामुळे मीठ घालायचं नाही. थोडंसं तेल टाकलं आणि छान एकजीव असं करून घेतलं. आता हे आपल्याला जे आहे सारण ते कारल्यामध्ये भरायचं आहे. कारल्यातल्या बिया मी काढल्या नाही, मला नाही आवडत. मला बिया असल्यानं कारलं छान लागतात, बिया पोटासाठीही चांगले असतात. त्यातलं पाणी हे पिळून घेतलं चांगलं. आपले कारले उकडलेले आहे, ते संपूर्ण त्यात भरून घेतलं. आता हे कारले आपण तव्यावर फ्राय करण्यासाठी ठेवून देणार आहे. ज्वारीची भाकरी संग छान लागतं कारलं किंवा चपातीबरोबर. बाजरीची भाकरीबरोबर शक्यतो नाही खायचं, थोडंसं ज्वारीबरोबर छान लागतं. बाजरीची भाकरीबरोबर मी एकदा दोनदा खाल्लं होतं, मला थोडंसं कडूपणा जाणवला. पण असं कारलं केलं की छान लागतं. याला गुळाची पण ही गरज नाही आणि चिंच नाही टाकलं तरी चालतं. खूप भारी लागते ही रेसिपी. तुम्ही कशी करता कारल्याची रेसिपी नक्की सांगा. आणि तुम्ही माझी रेसिपी बघता त्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू.